महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न झाले आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजचे माझी होत असे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषे सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आप्त काम तरी न मन कोणा करावे म्या पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आद्य गुरु श्री शंकराचार्य महाराज की जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग 5वा आणि 5व्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की जगत उत्पत्ती. त्या जगत उत्पत्तीचं कारण उपस्थित अशा प्रकारे झालं. श्रीगुरूंनी एक नियम केला की ज्याच्या अज्ञानाने जे भासतं किंवा ते उत्पन्न होतं ते त्याच्या ज्ञानानेच त्या ठिकाणी निवृत्त होतं. हा श्रीगुरूंच्या आलेल्या मुखातून शब्द शिष्याने ऐकला आणि शिष्याच्या मनामध्ये विचार निर्माण झाला तर हे जगत उत्पन्न होत आहे. मग त्या जगत उत्पत्तीच्या क्रमाविषयी त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. तर काही ठिकाणी पंचमहाभूतापासून, काही ठिकाणी 3 भूतांपासून आणि काही ठिकाणी क्रमा वाचून अशा पद्धतीने जगत परमेश्वर उत्पन्न करतो असं त्याची भिन्न भिन्न कारणं त्या ठिकाणी सांगितली. अशा प्रकारे उपनिषदामध्ये श्रुतीमध्ये भिन्न भिन्न प्रकाराने जगत उत्पत्तीचं कारण सांगितलं. मग ह्या सगळ्या मुद्द्यावरून काय लक्षात आलं तर सगळ्या मुद्द्यावरून एकच लक्षात आलं की श्रुतीला त्या ठिकाणी जगत आणि सांगायचं आहे असं तात्पर्य नसून जगताचा निषेध करायचा आहे हेच त्या श्रुतीचं काय तात्पर्य आहे. त्याकरता त्याने एक सोप्या अशा पद्धतीचं उदाहरण दिलं की शोभेच्या दारूचा कोणीतरी विनोदाकरता एक हत्ती तयार केला आणि ज्यावेळेस त्याला पेटवण्याची वेळ जवळ आली त्यावेळेस त्याचे सोंड आणि कान वाकडे झाले. तर पेटवणारा काय करतो सोंड आणि कान सरळ करण्याच्या ऐवजी त्याला पेटवून देतो. तसं हे जगत सांगत असताना आधी काय केला त्याचा अध्यारोप केला आणि अध्यारोप करून त्याचा अपवाद केला. म्हणजेच काय केलं आधी त्याचं स्वरूप सांगितलं कसं आहे जगत. हे जगत सत्य नाही, जगत असत्य नाही, हे जगत सत्ताहून विलक्षण आहे. म्हणून याचा निराश करणं, याचा त्याग करणं, याचा अपवाद करणं हे त्या ठिकाणी सांगितलं. मग त्या ठिकाणी जगताचा अध्यारोप केला आणि नंतर
अध्यारोप कुठं केला? परमात्मा स्वरूपावरती जगत प्रतीतीला कसं आलं याचा अध्यारोप केला आणि नंतर त्याचा अपवाद सुद्धा केला. म्हणून यावरून सगळ्या विचारावरून काय आपल्या लक्षामध्ये आलं? तर हेच लक्षात आलं की जगत म्हणून सत्य पदार्थ नाहीचे, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, केवळ परमात्माच त्या ठिकाणी आहे. म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेध करण्यामध्ये आहे, त्या जगताची उत्पत्ती वगैरे सांगण्यामध्ये नाही, हे आपल्या लक्षामध्ये आलं. परंतु मग शिष्याला असं वाटलं की ब्रह्मसूत्र कृष्णद्वैपायन यांनी केलेलं ब्रह्मसूत्र व्यासाने, आणि नंतर त्या ब्रह्मसूत्रावर काय केलं? शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या दोन्हीमध्ये असा विचार आला की तैत्तिरीय उपनिषदामध्ये जसं पंचमहाभूतापासून जगत सांगितलं जातं, तर हे दोघांनी त्या ठिकाणी पंचमहाभूतापासून जगत सांगितलं. मग तुम्ही म्हणता श्रुतीचं तात्पर्य जगत सांगण्यात नाही, जगत वेगवेगळ्या अर्थाने सांगितलं जातं. जसं ब्रह्माचं स्वरूप एकाच अर्थाने प्रतिपादन केलं जातं, तसं श्रुती जगत उत्पत्तीचं स्वरूप भिन्न भिन्न अर्थाने प्रतिपादन करते असं तुम्ही म्हणता. परंतु इथं तर एकसारखेपणा आपल्याला पाहायला मिळतो. मग हा एकसारखेपणा म्हणजे व्यासाने सांगितलेला आणि शंकराचार्याने सांगितलेला एकसारखेपणा हा मात्र या ठिकाणी दिसतो. मग ते का? तर त्याचं कारण सांगतात की हा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो उत्तम अधिकाऱ्यासाठी नसून जो मंद बुद्धीचा अधिकारी आहे त्या मंद जिज्ञासू करता हा उपनिषदांचा विचार आहे. काय होतं की उपनिषद त्यामध्ये फार महत्त्वाचे आहे. माऊली म्हणतात की नाही, उपरी दश उपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे, ते कुसुमे मुकुटे सुगंधी शोभती भले. म्हणून आपल्याला उपनिषदांना फार महत्त्व दिलेलं आहे. नाही काय? नाही श्रुती परोती माऊली जगात श्रुतीसारखी माऊली, वेदासारखी माऊली जगात कुठं नाही. म्हणून त्या असणाऱ्या उपनिषदावरती त्याचा काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. उपनिषद म्हणजेच काय बरं? वेदालाच आपण उपनिषद म्हणतो की नाही? नाही गा श्रुती परोती माऊली जगा, कृत्य कृत व्यवस्था अनुष्ठवया पार्था, शास्त्रचे क सर्वता प्रमाण तुझं. सगळ्याला आधार काय आहे? तस्मात शास्त्र प्रमाणंते. सगळ्याला आधार शास्त्र त्या ठिकाणी आहे. त्या शास्त्रावरती, त्या वेद उपनिषदावरती विश्वास राहावा, आहे का नाही? म्हणून काहीतरी त्याला विश्वास ठेवण्याकरता एकसारखेपणा केला पाहिजे. हे पण त्यातलं तात्पर्य आपण पाहू शकतो. परंतु त्याला मंद जिज्ञासूला हा मुद्दा का सांगितला? कारण त्याला पूर्वी जगत उत्पत्ती सांगत असताना त्या उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला जो अभिप्राय तात्पर्य होतं त्याला ते लक्षात मात्र आलं नाही. कसं उत्पत्ती सांगायची जगताची? वास्तविक पाहिलं तर जगत नावाची गोष्ट सांगायला ती असली तर आपल्याला सांगता आली असते ना, असली असते सांगता आली असती. जी मुळात नाहीचे, जी नाहीचे, मग त्याला सांगायचं कसं? ते नाही म्हणजे कसं सांगितलं? जसं मृगजळामध्ये वस्त्र भिजून पिळवण्यासारखं आहे, तसंच ह्या जगत उत्पत्तीचा क्रम आहे का नाही? परंतु म्हणून हे उपनिषदात निराळ्या प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. हे पाहून उपनिषदाचा अभिप्राय काय आपापसात विरोध आहे अशी मुमुक्षू भ्रांती होऊन उपनिषदावर विश्वास राहणार नाही. म्हणून काही ठिकाणी काय केलं? दोघांनी पण त्या ठिकाणी पंचमहाभूतापासून जगत उत्पत्तीचा क्रम सांगितला. म्हणून ती भ्रांती निवृत्त करण्याकरता तात्पर्याने सर्व उपनिषदामध्ये एक रूपाने जगत उत्पत्तींना सांगितलं आहे का नाही? म्हणजे त्याचं तात्पर्य काय होतं की उपनिषदाने एक रूपाने जगत उत्पत्तीचा प्रकार सांगितलेला आहे. का सांगितलेला आहे? तर त्याचं कारण आहे त्या वेद उपनिषदावरती त्याचा विश्वास राहावा, हे त्यातलं तात्पर्य आहे. ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनाचा त्या जगत उत्पत्तीचा क्रमाचा उपयोग व्हावा, हे होय. ज्याला आता विचाराने काय होत नाही, यात आत्मस्वरूपाचं यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही, मग त्याला आता काय करायचं? समजा आपले दादा नेहमी सांगतात सुरुवातीला अजातवाद सांगावा, नाही अजातवाद कळाला तर विवर्तवाद नाही कळाला तर दृष्टीसृष्टीवाद नाही कळालं तर नाही सृष्टीवाद नाही कळालं तर दृष्टीसृष्टीवाद, तोही नाही कळालं तर परिणामवाद नाही कळालं तर शेवटी
पर्यायाने त्याला आरंभवाद सांगायचा. म्हणजेच काय, लय चिंतनाचा प्रकार सांगायचा. याच्यात ते, त्याच्यात ते, त्याच्यात ते, असं करून काय करायचं, एक करायचं, ऐक नाही. आणि परत त्यालाच उघडून दाखवायचं. म्हणजे डबा 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 सगळे डबे एकत्र केलं का एक होतो. नाही तर मग सगळ्या डब्यातून काय काढायचे, त्या डब्यातून सगळे डबे बाजूला काढायचा, एकदम मोठा अशा पद्धतीचा पसारा करून ठेवायचा. म्हणजेच काय करायचं, लय चिंतन त्या ठिकाणीच करायचं. कसं, जसं पायरीवर चढून जातो तसं उतरून जायचं. अशा पद्धतीने ते लय चिंतन केलं तर मग काय, उरला उरे विठ्ठल, आणि एक परमतत्व मात्र हातामध्ये शिल्लक राहतं. अशा पद्धतीनं सुद्धा तो परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊ शकतो की नाही. अशा पद्धतीने परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. आणि त्याचे आता पुढं प्रकार आपल्याला विचार जसा करता येईल तसे करू शकतो आपण. जसं घाटाला पाहणारा घाटाहून वेगळा असतो की नाही, का तो घटरूप असतो. घाटाला पाहणारा घटरूप कसा असेल बरं, तो घाटाहून कसा असतो, भिन्न असतो. आणि घाटाला पाहणारा भिन्न असतो, तो चेतन असेल का घाटासारखा जड असेल बरं, स्वाभाविकपणे चेतन असेल, ऐक नाही. म्हणजे याचा अर्थ घाटाहून घाटाला पाहणारा कोणीतरी चेतन असलाच पाहिजे. मग तो चेतन म्हणजे कोण, तो चेतन म्हणजेच मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. अशा पंचीकरण केलं, लय चिंतन केलं तरी पण आपल्याला अशा पद्धतीनं त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाता येतं. हे कोणासाठी चाललंय, मंद जिज्ञासा असेल त्याच्याकरता अशा पद्धतीनं हा विचार सांगितलेला आहे. त्याप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. त्या लय चिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचकरणात सांगितला आहे. तो प्रकार थोडक्यात आता सांगतो. कसं सांगतात आता ते आपण इथून पुढं पाहू. परिच्छेद क्रमांक 11. शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. आता जगत उत्पन्न झालं, पण हे जगत उत्पन्न होत असताना हे जे शुद्ध ब्रह्म जे सांगितलेलं आहे, म्हणजे या ब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लेश सुद्धा त्या ठिकाणी नाही, इतकं त्या ठिकाणी काय आहे, शुद्ध ब्रह्म आहे. त्याला शबल ब्रह्म सुद्धा तुम्ही म्हणू शकत नाही. तिथं काहीच त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. असं असणारे जे ब्रह्म आहे ते शुद्ध ब्रह्म आहे. जसं आपण पाहतो सोनं असतं का नाही, त्याला सोन्याला 100 नंबरे सोनं किंवा 15.5 अशा पद्धतीने म्हटलं जातं. त्याच्यात जर हिनकस घातली तर त्याला शुद्ध सोनं म्हटलं जाईल का, शुद्ध सोनं म्हटलं जाणार नाही. मग जे शुद्ध सोनं असतं त्या शुद्ध सोन्याचा दागिना जर करायचा ठरला तर दागिना करता येईल का, सांगा बरं. शुद्ध सोन्याचा दागिना करता येणार नाही. मग त्याच्यामध्ये काहीतरी हिनकस आपल्याला मिसळावं लागेल की नाही, हिनकस मिसळले तरच त्याचा दागिना होऊ शकतो की नाही, होऊ शकतो. तसं शुद्ध सोन्याचा दागिना होऊ शकत नाही. तसं शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पन्न होऊ शकत नाही. याचा विचार आपल्याला आता पाहायचा आहे. जगताच्या उत्पत्तीचा विचार करावायचा म्हणजे प्रथम हे जग कोठे व कसे उत्पन्न झाले याचा विचार करणे अवश्य आहे. आता जगत उत्पत्तीचा विचार करायचा जर झाला तर काय करावं लागेल, हे जगत पहिल्यांदा कसं उत्पन्न झालं, कोठे झालं, कोणी उत्पन्न केलं, कोणापासून उत्पन्न झालं, आहे का नाही. तर याचा आधी काय करावं लागेल, आपल्याला विचार करावा लागेल, आहे का नाही. जगत उत्पत्ती संबंधी विचार करू गेले तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावायचे नाही. आता इथं मुद्दा असा उपस्थित झाला की जगत उत्पत्तीच्या संबंधाने आता आपण विचारायला प्रवृत्त झालो. तर आता विचारायला मात्र प्रवृत्त झाले, परंतु ते ब्रह्म कसं आहे, असंग आहे, असंग आहे, अक्रिय आहे, अविकारी आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, ऐक नाही, सच्चिदानंद स्वरूप आहे. असं हे सगळं ब्रह्माचं काय स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी कोणती क्रिया होते का, त्याच्या ठिकाणी क्रिया होत नाही. ते उत्पत्ती विनाशवान आहे का, उत्पत्ती विनाश सुद्धा नाही. त्याला कोणी ते ब्रह्म कोणाचा संग करतं का, ते ब्रह्म कोणाचा संग करत नाही. अशा प्रकारे ते ब्रह्म कसं आहे, उपाधी वेगळं निर्विकार असणारं ब्रह्म आहे. मग निर्विकार असणारं ब्रह्म त्याच्या ठिकाणी जगत उत्पत्ती म्हणजे विकार संभव झाला असं तुम्हाला म्हणावं लागेल का नाही.
निर्विकार असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी विकार झाला म्हणजे जगत उत्पन्न झालं. पण असं मात्र तुम्हाला म्हणता येणार नाही. जसं उदाहरण देऊन सांगतात की यास एक दृष्टांत. ज्याप्रमाणे सडीक शुद्ध तांदळापासून किंवा फोलकट काढलेल्या कोणत्याही बीजापासून अंकुर उत्पत्ती होत नाही. जर आपण शेतामध्ये जर गेलो आणि त्या असणाऱ्या शेतामध्ये तुम्ही काय केलं, आता तुम्ही म्हणता ना सडीचा तांदूळ म्हणजे सडीक तांदूळ म्हणजेच कोणतं तांदूळ, ज्याचं फोलकट वगैरे वरचं आवरण काढलेलं आहे. किंवा आणखीन असं काहीतरी बघा की काही छोटे छोटे बिया असतात, त्या बियाला वरती काय असतं, आवरण असतं छोटंसं. ते जर तुम्ही आवरण काढलं आणि ते जर तुम्ही शेतामध्ये पेरू लागले तर ते शेतामध्ये पेरल्याच्या नंतर त्याला अंकुर उत्पत्ती होऊ शकते का? त्याच्यात अंकुर उत्पन्न होईल का? तर त्याच्यामध्ये अंकुर उत्पन्न होणार नाही. मग अंकुर उत्पन्न होण्याकरता त्याला त्याचं वरलं जे टर्फल आहे त्याची आवश्यकता आहे का नाही? त्याची आवश्यकता आहे. मग नुसत्या सडीक असणारं तांदूळ किंवा आवरणरहित असणारं बी त्यापासून अंकुर उत्पन्न होऊ शकत नाही. तसं हे ब्रह्म आहे, या ब्रह्माला कोणतं आवरण आहे का? या ब्रह्माला कोणत्या प्रकारचं कशाचंच आवरण नाही. मग त्याच्यापासून हे जगत उत्पन्न झालं कसं आहे का नाही, असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला. ज्याप्रमाणे सडीक शुद्ध तांदळापासून किंवा फोलकट काढलेल्या कोणत्याही बीजापासून अंकुर उत्पत्ती होत नाही, तसेच केवळ परमात्म्यापासून तसेच केवळ पुरुषापासून पुत्रादी उत्पन्न होत नाही आहे का नाही. आणि हे झालं तुम्हाला एक उदाहरण झालं की फोलकट असणाऱ्या बीजापासून अंकुर उत्पत्ती होत नाही किंवा फक्त पुरुषापासून आहे का नाही उत्पत्ती होते असं तरी आहे का कुठं? म्हणजे त्या पुरुषाला स्त्रीचा संग असेल तरच त्यांना पुत्रोत्पत्ती होऊन जाते का नाही. या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता आपत्य पंडुसुता जगडंबरू असा नेम केला की नाही. मी कोणीतरी पिता आहे, महद ब्रह्म हे माता आहे, माता पिता आलं म्हणून ही जगत उत्पन्न झालं. म्हणजे नुसतं पित्यापासून जगत उत्पत्ती होऊ शकत नाही, नुसतं मातेपासून जगत उत्पत्ती होऊ शकत नाही. तुकोबराय म्हणतात 900 कन्या पुत्र होती तरिका करणे लागे पती. नुसतं 9च केला असतं तरी पुत्र झाले असते का नाही? झाले असते पुत्र, पण नुसते पुत्र होऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये दोघांचा संघ असावा लागतो. हे जसं आहे का नाही तसं नुसतं परमात्म्यापासून शुद्ध असणाऱ्या परमात्म्यापासून हे जगत उत्पन्न कसं होईल बरं? शुद्ध परमात्म्यापासून हे जगत उत्पन्न होऊ शकत नाही. त्याला कोणाचा तरी संघ करावा लागेल. पण कसा संघ करायचा आता मुद्दा उपस्थित झाला. त्याप्रमाणे असंग अक्रिय अविकारी शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणार नाही. ते ब्रह्म कसं आहे? असंग. आता असंग म्हणण्याचं तात्पर्य काय बरं? त्या परमात्मे आता आपण जसं म्हणतो की याला कोणाचा तरी संघ आहे आणि त्या संगतीमध्ये हा राहतो असं तुम्ही स्वाभाविकपणे म्हणतो का नाही? म्हणजे हा निसंग नाहीये, हा असंग नाहीये, याला कोणाचा तरी संघ आहे असं तुम्ही म्हणता का नाही? म्हणजे त्याला सोबती आहे. तसं या जगतामध्ये ब्रह्म सावयव आपण 3 प्रकारचे वर्णन त्याच्यामध्ये पाहिले की स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. हे 3 भेद त्या परमात्म्याच्या ठिकाणी संभवतात का? स्वगत म्हणजे त्याच्यात परस्पर काय भेद आहे का? नाही, स्वगत भेद नाही. सजातीय भेद आहे का? त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म आहे का? त्याच्यासारखं सजातीय नाही. आणि विजातीय भेद तरी आहे का? विजातीय भेद त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद आहे त्याच्या ठिकाणी संभवत नाही. म्हणजेच काय झालं? ते ब्रह्म या सगळ्या गोष्टीवरून ते असंग अशा पद्धतीनं झालं, म्हणजे एकटं आहे. ऐक नाही बरं. ते ब्रह्म कसं आहे? अजून अक्रिय. अक्रिय म्हणजे काय? इकडून तिकडं गेला, तिकडून इकडं आला असं करता येईल का ब्रह्माला? म्हणजे इकडचं ब्रह्म कुठे गेलं? परदेशामध्ये गेलं. परदेशातलं ब्रह्म तिकडं कुठेतरी परदेशामध्ये गेलं असं आहे का ब्रह्म? का इथून तिथून ब्रह्मच व्यापलेले? शून्य स्थावर जंगम व्यापुने राहिला सकळ भापरक मधीवरू विठ्ठलू सकळ. अशा पद्धतीनं सगळीकडं कुठे सगळ्या चारामध्ये तुका म्हणे नाभा परता आणू चाही गाभा.
नाभात काय अणूच्या गाभामध्ये काय, सगळीकडे ते ब्रह्मच भरलेलं आहे का नाही. मग सगळं ब्रह्म आहे, ते एक आहे का अनेक आहे ब्रह्म? आता सांगा, ते ब्रह्म एक आहे का अनेक आहे? एक असणार एकच. आणि सगळीकडं आहे का नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाऊ नाही उरला. आता हे सगळीकडे भरलेलं एक आहे का नाही. आणि एक असणारं ब्रह्म मग त्याच्या ठिकाणी क्रिया होईल का? किंवा क्रिया होण्याकरता त्याची हालचाल तर व्हायला पाहिजे का नाही. मग क्रिया सुद्धा होणार नाही. म्हणजे ते कसं झालं, अक्रिय झालं. म्हणजे कोणत्याच प्रकारच्या क्रिया घडणार नाही. आणि अजून ते ब्रह्म कसं आहे, अविकारी आहे का नाही. आता अविकारी म्हणजे काय, आता जे उत्पन्न होतं म्हणजे शरीर आहे का नाही, ऐके शरीर तरी एक, परी वायसा भेद अनेक. शरीर एकच असते की नाही, पण वयोमानव परते त्याच्यामध्ये आपल्याला भेद पाहायला मिळतात की नाही. ऐके शरीर तरी एक, परी वायसा भेद अनेक. हे प्रत्यक्षाचे देख प्रमाणत्व येथ कोमारत्व दिसे, मग ते तारुण्य वंशी भ्रंशे ऐक नाही. आता लहान असताना कौमार्य ऐक नाही, नंतर तरुणपण, नंतर म्हातारपण, अशा त्याची अवस्था बदलतात. आणि ते एक दिवस काय होतं, नष्ट होतं. ते नष्ट होतं म्हणजे ते शरीर कसं झालं, विकारी झालं. तसं हे ब्रह्म, याला तरुणपण, बालपण, वृद्धापावस्था अशी आहे का ब्रह्माला अशी अवस्थाच नाही. म्हणजेच त्याच्या ठिकाणी कोणता विकार आहे का? ब्रह्माच्या ठिकाणी विकार नाही. म्हणजेच ते ब्रह्म कसं झालं, अविकारी, विकार रहित असणारं ब्रह्म त्या ठिकाणी आहे. आता पहा खाली, त्याप्रमाणे असंग, अक्रिय, अविकारी शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणार नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही गोष्ट काय करायची, प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवून पुढे तुम्ही कुठेही प्रवास करा तरी तुमची विसंगती होणार नाही. कारण सुरुवातीला असं जसं पाहतो आपण का आजीनं सांगायला सुरुवात केली की म्हणले घोडा होता ऐक नाही, आणि कशातला, वरातीचा घोडा होता. आणि वरातीमध्ये तो नाचू लागला, बरोबर ना. वरातीमध्ये नाचू लागला, नुसता नाचू लागला असं नाही, तर त्या घोड्याला सुद्धा कसे पंख वगैरे फुटू लागले होते. नाचता नाचता तो आकाशामध्ये सुद्धा उडू लागला. बरं, आकाशामध्ये उडू लागला तर नुसता घोडा आकाशात उडू लागला पंखाच्या माध्यमातून असं पण नाही, त्याला घोड्याला 2 शिंग पण होते, बरोबर ना. घोड्याला 2 शिंग पण होती. आणि ते शिंग काय केले, आकाशामध्ये जाऊन ती शिंग त्याची आकाशाला खुपसली. आणि खुपसल्यामुळं काय आलं की त्या आकाशामधून रक्त गळगळ गळू लागलं. आणि रक्त गळगळ गळू लागल्याच्या नंतर पर्यायाने काय आलं, ते जे वरड होतं त्या वरड अख्खं रक्तामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीनं न्हाणलं. मग नंतर आज मुलगा म्हणू लागला, नातू म्हणू लागला, आजी असं आकाशातून रक्त कसं काय गळलं. तेव्हा आजी आधी म्हणली, तू आकाशात घोडा उडतो ऐक नाही, हे तुला कसं काय मान्य झालं. हे तुला मान्य झालं म्हणजे पुढचं मान्यच होईल ना पर्यायानं. मग आधी काय मान्य केलं पाहिजे आपण, का ते ब्रह्म कसं आहे, असंग आहे, अक्रिय आहे, अविकारी आहे. हे आधी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता जर त्या ब्रह्माच्या ठिकाणी आपण जगत उत्पत्ती सांगणार आहोत, पण जगत उत्पत्ती सांगत असताना आपण त्या जगत उत्पत्तीमध्ये भरकटत जायचं आहे का? मोक्षला जगत सांगण्यात तात्पर्य आहे का जगत निषेधात तात्पर्य आहे श्रुतीचं? निषेध करण्यात. आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, जगताचा निषेध हा लक्षात ठेवला पाहिजे, बरोबर ना. का जगत आणखीन उत्पन्न करायचंय, जगत उत्पन्न करायचं नाही, जगताचा निषेध करण्यामध्ये आपलं तात्पर्य आहे. म्हणून ब्रह्माचं स्वरूप लक्षात ठेवायचं, ते मात्र विसरायचं नाही. अक्रिय आहे, अविकारी आहे, असंग स्वरूपाचं आहे. जगत उत्पन्न त्याच्या ठिकाणी झालं नाही, परंतु भ्रमामुळं कसं जगत उत्पन्न होतं ते सांगतील पुढं. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. तात्विक दृष्टीने ऐक ना, आता काय म्हणतात, थोडं तात्विक दृष्टीने सांगतो की ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही ऐक नाही. ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ आहे का? दुसरा पदार्थ उत्पन्न होईल का? दुसरा पदार्थ नाही, दुसरा पदार्थ उत्पन्न होणं शक्य नाही. मग त्या संबंध तरी कोणाचा होणार? मग त्याला संबंध कोणाचा होणार? त्याच्याशिवाय दुसरं ब्रह्म असलं मग ते 2 ब्रह्म एकत्र आले असं काहीतरी म्हणता आलं असतं का नाही? असं काहीतरी म्हणता आलं असतं. मग ते 2 ब्रह्मामध्ये एक खरं ब्रह्म एक खोटं ब्रह्म म्हणण्यापेक्षा 2 जर खरे असतील तर जगताचा नाश कधी होईल का?
या दोघांच्या संघांपासून अशा पद्धतीने जगत उत्पन्न झालं असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. मग संबंध संघ सोबत त्याला कोणाचे आहे हे तर आधी लक्षात आलं पाहिजे. मग त्या संबंध तरी कोणाचाही नाही. मग संबंध जर त्याला कोणाचा नाही म्हणजे त्याला कोणी सोबती नाही, म्हणजेच ते ब्रह्म कसं आहे? एकटं आहे. एकटं आहे म्हणजेच कसं आहे? असंग अद्वितीय अशा स्वरूपाचं ब्रह्म आहे. आता पुढं सांगतात म्हणून ते असंग आहे, नित्य एकरूप आहे. ऐक नाही. शिवाय ते ब्रह्म कसं आहे? नित्य आहे, एकरूप आहे. नित्य म्हणजे काय? कधी उत्पन्नच होत नाही, त्याचा नाश होण्याचं काही कारण आहे का? नाही. म्हणजेच ते कसं आहे? नित्य आहे, एकरूप आहे. म्हणून आधी अविकारी आहे आणि म्हणून ते ब्रह्म कसं आहे? अविकारी आहे. मग त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा विकार म्हणजे कोणत्याही प्रकारचा विकार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा ओंकार महाराज? दोष. विकार शब्दाने काय अर्थ घ्यायचा? दोष असं लक्षात घ्यायचं. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष संभवत नाही. म्हणून अविकारी आहे, व्यापक आहे, म्हणून अक्रिय आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. व्यापक म्हणजे काय? इथून तिथपर्यंत तुका म्हणे ना बा परता आणोचाही गावा. मग त्याच्या ठिकाणी क्रिया संभवेल का? संकोचित असेल तर क्रिया संभवू शकते का नाही? आता हे व्यापक आकाश आहे, तर ह्या व्यापक आकाशामध्ये आपल्याला इकडचं पाणी तिकडे न्यायचं असेल तर त्याला काय करावं लागेल बरं? आपल्याला काय मुद्दा उपस्थित झाला होता सांगू शकाल का कोणी? काय करावं लागेल आपल्याला त्या आकाशाला? बर्फ करायला लागणार त्या पाण्याचा बर्फ करायचा आणि इकडचं पाणी तिकडे न्यायचं. कसं काय इकडचं पाणी तिकडे न्यायचं? काय नाही नेणार तुम्ही? संकुचित करावं लागेल ना. संकुचित करावं लागेल त्याला. कशाला? नेता येणार नाही ना. आपण कशाला संकोचित करणार? तुम्ही पाण्याला का आकाशाला? आकाशाला. कसं करायचं? ढगाच्या स्वरूपात. बघा बरं, अजून कोण 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 आपापली बुद्धी चालू शकतं बरं? पहा बरं कसं नाही. वाफेच्या स्वरूपात करून ते वाफ जाऊ शकते ना. बरं, वाफ जाऊ शकते. अजून आपण पाईपलाईन मध्ये पाणी कसं नेतो त्या पद्धतीने पाईपलाईनतले पोकळी म्हणजे आकार थोडक्यात ते संकुचित केलं, एक उत्तर त्याच्या मार्फत आपण नेऊ शकतो. अजून एक उत्तर आलं. विचारसागरात काय उत्तर आलं बघा बरं. यांचं उत्तर पण संगतवार येते. अजून विचारसागरात काय उत्तर आलं पहा बरं. आपण अजून पहा बरं कसं नेता येईल. आकाशच तुम्हाला संकोचित करावं लागेल, आहे का नाही? ते आकाश जर तुम्ही घाटामध्ये आणलं, आहे का नाही, मग ते जल आनयन कार्य होऊ शकतं की नाही? जल आनयन कार्य होऊ शकते की नाही? विचारसागराच्या दुसऱ्या तरंगात हा मुद्दा झाला की नाही? आहे का नाही? व्यापक चैतन्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची क्रिया घडते का? घडत नाही, आहे का नाही? मग का घडत नाही? ते व्यापक आहे. मग व्यापक असणाऱ्या चैतन्याला तुम्ही जर संकुचित केलं तर संकुचित असणाऱ्या तुका नावा आला रूपा तुका म्हणे झाला सोपा. आता झालं की नाही सोपा? आता तुम्ही करू शकता की नाही भक्ती? व्यापकाची कशी भक्ती करणारे? करता येत नाही. तसं ह्या व्यापकामध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिया होतील का? क्रिया होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आपण. म्हणून अक्रिय आहे, ऐक नाही. अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही आणि म्हणून त्या असणाऱ्या अविद्या, ऐक नाही, या पदार्थांचा संबंध लागतो का? मात्र त्याच्या ठिकाणी लागत नाही. म्हणून नित्य शुद्ध आहे, ऐक नाही. अविद्याने काय होतं? त्या ठिकाणी संबंध लागला की त्याच्यामध्ये नित्य शुद्धता राहील का? अविद्या काय करत असते बरं? आपल्याला, आपल्या बुद्धीला, विचारांना झाकून टाकते का नाही? झाकून टाकत असते. म्हणून आपण म्हणतो आम्ही जीव झालो आणि जीव म्हणजे आम्ही नेहमी चुकणार आहोत असं नेहमीच म्हणतो की नाही आपण? तसं तो चुकेल का? कुठं चुकायचं काही कारण आहे का? नाही चुकायचं कारण. म्हणजेच ते ब्रह्म कसं झालं? त्या ठिकाणी नित्य असून शुद्ध स्वरूपाचं आहे. अशा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही. म्हणून ह्या परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही. हे खरे असले का खरंच आहे बरं? हे खरे असले का खरंच आहे? खरं पाहायला गेलं तर अहो हे सगळं खरंच आहे, याच्यामध्ये काही बदल
नाही, हे पण लक्षात घ्यायचं आपण. हे तरी प्रत्यक्ष दिसते याची वाट काय, ऐक नाही. म्हणून जगत उत्पन्न होणार नाही ही गोष्ट खरीच आहे. परंतु आता हे आम्हाला जगत धडधडीत अशा स्वरूपाचं दिसतं. मग याचा काय, याला काही मार्ग, याला काही पर्याय, हे का दिसतं आम्हाला हे तर तुम्हाला सांगावं लागेल का नाही. मुद्दा तर उपस्थित झालेला आहे. मग तो मुद्दा उपस्थित झाला, त्याच्यावरती काहीतरी वाट, काहीतरी मार्ग दिसला तर पाहिजे का नाही, आपल्याला दिसलाच पाहिजे. त्याच्या वाचून त्याची निवृत्ती करता येईल का. समजा जी गोष्ट आपल्याला दिसतच नाही त्याच्या निवृत्तीच्या मागं लागतो का आपण, नाही लागत. आता हे सगळं धडधडीत जगत दिसतं आणि त्याच्यामुळं दुःख प्रतीतीला येत असतं. मग हे दुःख प्रतीतीला जे अर्थ येतं याची निवृत्ती तर व्हायला पाहिजे का नाही, व्हायलाच पाहिजे. तरी प्रत्यक्ष दिसते याची वाट काय, असा प्रश्न पुढे येतोच. आता तो प्रश्न येतो म्हणून त्याचा आता विचार पुढं परिच्छेद क्रमांक 12 मध्ये सांगायला सुरुवात करतात. आता ह्या मुद्द्यामध्ये आपलं काय कोणाचं आढळून राहिलंय का, पहा बरं, की हा मुद्दा आम्हाला सुटला नाही असं कोणीतरी पहा बरं. कारण संध्याकाळी परत अशी अडचण येते का हे कळलं नाही, हे कळलं नाही. मग हे कळलं नाही, काय कळलं नाही हे तरी कळावं माणसाला, ऐक नाही. नाही तर ते कळलं नाही, ते कळल्याचंही कळत नाही काही त्यांना. तसं नाही होता का, मग प्रत्येकाने लक्ष द्या की इथं कुठं कोणाचं काय आढळून राहिलं का, नाही राहिलं ना कोणाचंच. बरं ठीक आहे. मायेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ओंकार महाराज बरोबर आहे का, ओंकार महाराज? बरोबर आहे ना. कुठं राहिल्यासारखं नाही वाटत ना. दिल्या प्रकारे तर आपलं चाललंच ना. बरं, मग चालतंय, काय हरकत नाही. मग याच्यावरून शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पन्न होऊ शकत नाही. का उत्पन्न होऊ शकत नाही, याच्यातले किती मुद्दे लक्षात ठेवायचे आपल्याला. एक फोलकट, असंग, क्रिय आणि अविकारी, 3 मुद्दे. हा दृष्टांत काय घ्यायचं त्यासाठी, एक नुसत्या पुरुषापासून किंवा नुसत्या आईपासून असं मुलं उत्पन्न होत नाही. अजून फोलकट, सडीक, शुद्ध तांदळापासून अंकुर उत्पन्न होऊ शकत नाही, उत्पन्न होत आहे नाही. का नाही. अशी 2-4 उदाहरणं जर त्याच्यामध्ये घेतली तर सगळा परिच्छेद आपल्या लक्षात येऊन जातो. आता परिच्छेद क्रमांक 12, ऐक नाही. आता मायेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आता शेवटी शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होऊ शकत नाही ही गोष्ट तर आपल्याला मान्य झाली. पण हे धडधडीत जगत प्रतीतलं येतं. मग याला कारण काय, तर याला कारण आपल्याला माया त्या ठिकाणी सांगायची. आता मायेचं स्वरूप या ठिकाणी सुरू झालं. मायामध्ये कोणी जायचं नाही, आहे का नाही. शुद्ध परमात्म्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण आता इथं हे सांगायला सुरुवात केली का लोकांना इतकी आवड निर्माण होती का ते म्हणतात हा नाही ते मायापासून अशा पद्धतीनं ती माया असं स्वरूप सांगायला सुरुवात करतात की त्याच्यामध्येच ते गुंतून पडतात. त्याच्यामध्ये गुंतून पडायचं आहे का, गुंतून पडायचं नाही. कारण त्या मायाचं स्वरूपच कसं आहे, तैशी सतना असत होय जे विचाराचे नाम नसाय ऐशा परीचे आहे अनादी म्हणते. ती माया सत आहे का असत आहे, तैशी सत ना असत होय. ती सतही नाही आणि असतही नाही. जे विचाराचे नाम नसाय आणि ब्रह्मस्वरूपाचा विचार सुरू झाला का ती राहते का तिथं माया. ती माया नाही, तीच माया आहे का नाही. माया म्हणजे नाही म्हणजेच ती माया आहे का नाही. अशा पद्धतीची माया आहे म्हणून त्या मायेचा स्वीकार करायचा आहे. आता त्या मायेचं स्वरूप त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. अशा अडचणीमुळे पुत्रादी कार्याच्या सिद्धीकरता ज्याप्रमाणे पुरुषास एक स्त्री मानावी लागते, अशा प्रकारे काय केलं, पुत्राची प्राप्ती जर व्हायची असेल तर मग आता त्याकरता कोणीतरी पुरुषाला एका स्त्रीचा संघ असायला हवा. त्या स्त्रीचा संघ असेल तर पुत्रादी प्राप्ती होऊ शकते. म्हणून संगती लावण्याकरता एका पुरुषाला स्त्रीचा संबंध सांगायचा. मग स्त्री मानावी लागते. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून, ऐक नाही. आता काय मानायचं, काय मानावं, आता त्या ठिकाणी नसलेलीच मानावं लागेल का नाही, नसलेलीच मानावं लागेल. मग कशी तरी आता संगती लावण्याकरता तिला मानायचं आहे. त्याप्रमाणे परमात्म्याचे ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ मानावा. नव्हे मानलाच पाहिजे, आहे का नाही. नव्हे म्हणजे काय, मानावंच लागेल. कासाठी मानावं लागेल, जगताची प्रतीती येते का नाही, म्हणून ती प्रतीती येते. त्या प्रतीतीच्या करता, ऐक नाही, हे तुम्हाला जगत कसं धडधड दिसतं, बरं दिसतं ते कायमस्वरूपी तसंच असतं का.
जे दिसतं ते कायमस्वरूपी तसं नसतं. कारण का बरं? कारण कारणाचाच कार्यामध्ये आविर्भाव असतो का नाही. जशी माती असेल तसंच घट असतो ना, का मातीहून घट भिन्न असतो, का मातीमध्ये आपलं घटामध्ये माती अनुसूत नसते, असं नसतं. तसं हे शरीर, हे जगत, हे पदार्थ, हे जे काही तुम्हाला दिसतात की नाही, याच्यामध्ये काय, याच्यामध्ये कारण कोण आहे? मायाच आहे. ऐक नाही, याच्यामध्ये कारण कोण आहे? मायाच आहे. आणि मायाचा जसा स्वभाव आहे का नाही, तो स्वभाव आपल्याला कुठं पाहायला मिळतो? जसे आईवडिलांचा स्वभाव कशात पाहायला मिळतो? मुलांमध्ये पाहायला मिळतो का नाही. आईवडिलांचा स्वभाव मुलांमध्ये. आता ते सांगितलं जातं, आईचं पुण्य उदायला आलं तर कसा मुलगा असतो, वडिलांच्या पुण्याने कसा मुलगा होतो, त्याच्या पुण्याने तो कसा होतो, हे असे विचार आपण ऐकून झाले असतील कधीतरी. असं म्हणजे कार्याचाच कार्यामध्ये कारणाचा आविर्भाव हा असतोच, हे लक्षात येतं आपल्याला. म्हणून माया म्हणून एक पदार्थ माना नव्हे, मानलाच पाहिजे. संगती लावण्याकरता तो मानावाच लागेल. त्या वाचून जगताची व्यवस्था लागणार नाही. आणि त्या माया वाचून जगताची व्यवस्था लागेल का? त्या माये वाचून जगताची व्यवस्था लागणार नाही. माया मानावयाचीच ठरली म्हणजे जगतातील बऱ्या वाईट पदार्थांची व बंध मोक्षाची नीट व्यवस्था लागेल. आता जगात काय म्हटले? माया जर मानवायची ठरली म्हणजे मानावंच लागेल. कशासाठी मानावं लागेल? तुम्हाला जन्म झाला, तुम्हाला जन्माला आल्याच्या नंतर बाकीच्या अहंकारादी बंध उत्पन्न झालं आणि त्याच्यापासून मी माझं अशा पद्धतीने त्याने सगळ्याला आपलं म्हणायला सुरुवात केली. म्हणजे नको त्याच वस्तूला आपलं म्हणायला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्याला काय झालेलं आहे? बंद झालेला आहे. आता त्याला पण मुक्त केलं पाहिजे का नाही. माकडाने काय केलेलं आहे? हातामध्ये माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले तो नेनो हात ते काय येतो तया चाले खावा अन्याय, हित नेणे काय आपले ते, त्याने आपलं हित फुटाने खाल्लेच पाहिजे पोट भरण्याकरता. ठीक आहे, खाल्ले पाहिजे. अरे पण मग आता किती खाल्ले पाहिजे? वरच्यावर आता ती झाडाचं खोड, आणि त्या खोडाला काय केलंय? छिद्र करून ठेवलेलं आहे. आतमध्ये फुगीर बाग आहे, त्याच्यामध्ये फुटाने ठेवले. माकडाने जेव्हा त्या मूठ अशी केली आणि त्या बाहेर येण्याचं जे तोंड होतं ते कसं होतं? अरुंद होतं. आता मूठ झालीच झाड, काढून घेता येतं का त्याच्यामधून? ती मोठी फुटाने काढून घेता येणं, म्हणून ते माकड गुंतून पडलं की नाही. आता त्याने जर त्याच्यातले थोडे फुटाने घेतले असते, 4 2 एकदम तर आपण मूठभर तोंडात घालत नाही घालत. थोडे फुटाने घेतले असते, ते माकड त्याच्यात गुंतून पडलं असतं का? नसतं पडलं. ऐक नाही, तसं आपण संसारामध्ये का गुंतून पडलो? आपल्याला थोडं खायची सवय नाही. आपल्या किती पिढ्यापासून खातील असं कमवलं पाहिजे, तर कमीत कमी आपण नेहमी ऐकतो का 7 पिढ्यापासून खाल्लं पाहिजे. 7 पिढ्या आपण तो बंधनामध्ये पडतो, वरून 7 पिढ्याला बंधनात पाडतो. म्हणजे आपण नुसतं सामान्य पाप करीत नाही, आपण तर आपल्यासाठी पाप करतो, पण 7 पिढ्यांसाठी आयतं पाप करून ठेवत असतो. म्हणजे ज्याचं त्याला काही कपाळ नाही का? ज्याचं त्याचं भाग्य त्याच्याबरोबर नाही का? तुम्ही सगळ्या जगाचं भाग्य बदलायला चालले का? मग याच्याने काय होतं असतं की आपणही बंधनामध्ये पडतो आणि बाकीचे पण बंधनामध्ये पडत असतात. आता त्याच्या निवृत्ती करता हे कसं काय मला कळलं नाही का? मला आपल्या उपजीविकेकरता आणि किती कमवलं पाहिजे हे न कळण्याचं कारण काय? तर ती माया काय करत असते? आवरण करत असते. बरोबर ना? म्हणून ते माया काय करते? आवरण करते. कधी आवरण करते? जेव्हा ती अविद्या रूपाने असते का नाही, म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान, जेव्हा ते आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करू देत नाही, तेव्हा अविद्येचं काय असतं? पांघरून त्या ठिकाणी असतं. आणि जेव्हा ती शुद्ध सत्वगुणी होते, बरोबर की नाही, तेव्हा ती काय करते? अविद्या संपून जाते आणि शुद्ध सत्वगुणी होते, तेव्हा आपल्या स्वरूपाचं आपल्याला यथार्थ ज्ञान करून देते. आता पाठामध्ये अविद्या आहे का शुद्ध सत्वगुणी माया आहे? बरं, शुद्ध सत्वगुणी माया. म्हणजेच आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देते का नाही? का ब्रह्मज्ञान करून देतं आपल्याला? ब्रह्मज्ञान म्हणता येईल. म्हणजे ब्रह्म काहीच करून देत नाही. अक्रिय आहे, अविकारी आहे, असंग आहे. म्हणजे बंधनात पडायला कारण कोण? मायाच, अविद्या रूपाने. आणि बंधनातून मुक्त करायला मायाच, ती शुद्ध सत्वगुणी. अशा पद्धतीने म्हणजे ही संगती लावायची की नाही बंध मोक्षाची, याला कारण कोण? याला कारण फक्त मायाच त्या ठिकाणी आहे. माया मानावयाची ठरली म्हणजे जगतातील बऱ्या वाईट पदार्थांची व बंध मोक्षाची नीट व्यवस्था लागेल. अशी ती
सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त अर्थात त्रिगुणात्मक मानलीच पाहिजे. ऐकणे आता ती सत्वगुणाने काय करते, रजगुणाने काय करते, तमगुणाने काय करते, आपण सारा 4थ्या तरंगामध्ये विचार करून आलेलो आहे. म्हणून तिचं आता वेगळं स्वरूप सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ही कशी अनादि अंबिका काय अनादि अंबिका प्रगटली भवानी काय त्रिगुण त्याच्यामध्ये त्या अभंगात काहीतरी आलेले बरोबर. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भावानी ही निर्गुण असणारी निराकार असणारी पण त्रिगुणांनी त्या ठिकाणी काय प्रगटली म्हणजे तिचे 3 गुण प्रतीतेला आले म्हणूनच ती प्रगटली ना. आणि 3 गुण नसले तर मग ती प्रगटली असं म्हणता येणार नाही आहे का नाही. म्हणून या 3 गुणांनी युक्त अर्थात त्रिगुणात्मक अशीच मानली पाहिजे. आता परिच्छेद क्रमांक 13 माया कशी मानावी याविषयी शंका व समाधान. आता ती माया मानायची पण ती नक्की माया मानायची कशी याच्यावरती आता विचार उत्पन्न झाला. तुम्हाला काही कुठं जर राहत असेल किंवा विसंगत वाटत असेल आता हे छोटे असणारे परिच्छेद याच्यामध्ये काही जास्त विस्तार केलेला नाही बरोबर ना. मग तुम्हाला जर कुठं वाटलं का हे कळलं नाही तर लगेच विचारा वाटलं असतं. माया कशी मानावी याविषयी शंका व समाधान. शिष्य जगताच्या सिद्धीकरता माया मानली पाहिजे हे खरे. आता जगताची सिद्धी उत्पत्ती जर सांगायची म्हणल्यावर माया मानली पाहिजे हे खरं. पण ती परमात्म्याच्या आश्रित न मानता सांख्यमताप्रमाणे स्वतंत्र मानून ती वाटेल तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने जगत उत्पन्न करते, वाटेल तेव्हा नाश करते अशी मानली तर काय बिघडेल. ऐक नाही. आता हे कोण आहे निरेश्वरवादी हे ईश्वर मानतात का, सांख्यवादी आहे का नाही, हे ईश्वर वगैरे मानत नाही. हे काय मानतात माया मानतात आणि एक ब्रह्म त्या ठिकाणी मानतात आहे का नाही, एक शुद्ध चेतना त्या ठिकाणी मानतात. अशा पद्धतीने यांचा निरेश्वरवादी असणारे सांख्यमत आहे. तर ते काय करतात ते माया त्या ठिकाणी मानतात. पण माया मानता असताना ती माया कशी मानायची, पुरुषाच्या आश्रित मानायची का पुरुषाहून भिन्न मानायचे. ओंकार महाराज ही माया आश्रित मानली पाहिजे. आश्रित मानली पाहिजे. पण हे काय करतात हे भिन्न मानली. आश्रित मानत नाही. ही पुरुषाहून स्त्रीला कसं ठेवतात भिन्न ठेवतात. म्हणजे आणि ती माया जगत उत्पन्न करते. कशी काय माया जगत उत्पन्न करेल, फोलकट असणाऱ्या शुद्ध सडीक तांदळापासून अंकुर उत्पत्ती होत नाही किंवा फोलकट वरून काढून टाकलं तर त्या ठिकाणी अंकुर उत्पत्ती होत नाही. तसं एकट्या मायापासून किंवा ते नुसतं बीज बाजूला काढा आणि फोलकट समजा तुम्ही जमिनीत पेरलं तर येईल का बीज त्याच्यातही बीज येऊ शकत नाही. हा नियम आहे का नाही. मग ती माया मारायची म्हणजे तिला कोणाचा तरी संग केलाच पाहिजे का नाही. काय आपण नेहमी एक अभंग म्हणतो कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली. पूर्वी कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, असंच काहीतरी आहे ना नेहमी म्हणतो ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली म्हणजे तिथे एक ढालगज म्हणजे ही माया उत्पन्न झाली आणि तिनं एवढं जगत उत्पन्न ह्या ठिकाणी केलं. पण ती परमात्म्याच्या आश्रित न मानता सांख्यमताप्रमाणे म्हणजे कपिलांचं असणारं सांख्यशास्त्र ते त्या मताप्रमाणे स्वतंत्र मानून ती वाटेल तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने जगत उत्पन्न करेल व वाटेल तेव्हा नाश करते असे मानले तर काय बिघडेल. बघा आता वाटेल तेव्हा तिला वाटलं का जगत उत्पन्न करावं, केलं तिने जगत उत्पन्न. आणि वाटेल तेव्हा जगताचा नाश करायचा, केला जगताचा नाश. मग काय विरोध येऊ शकतो बरं यायचं जर झालं तर आता काय करू शकतो आपण फार प्रयत्नपूर्वक काय केलं साधनं केली. त्या ठिकाणी अंतःकरणातला मल घालवला, विक्षेप घालवला, साधन चतुष्टयाने आपण युक्त झालं ऐक नाही. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व त्याच्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन यथार्थ स्वरूपाचं ब्रह्मज्ञान संशय विपरीत करून आपण आता ह्या देह पडला म्हणजे मुक्त होणार बरोबर ना. पण आपण मुक्त होणार असं आपल्याला वाटतं. पण मायाला काय वाटतं हा मुक्त होऊन मग माझं जगत कसं काय चालू होईल, कसं काय सुरळीत चालेल, याला मुक्त करून चालेल का. बिचारा अख्ख्या आयुष्यभर ऐका नाही सगळी साधनं करून मुक्त व्हायचा प्रयत्न करेन. तो बिचारा मुक्त जरी झाला तर ही माया त्याला मुक्त करेल का. माया मात्र मुक्त करणार नाही. मग तिला स्वतंत्र मानून चालेल का. तिला वाटेल तसे त्या पद्धतीने ती करू शकते बरोबर ना. मग तिला स्वतंत्र मानून मात्र चालणार नाही. तिला कशाच्या आश्रित मानावं, तिला कशाच्या आश्रित म्हणजे परमात्म्याच्या आश्रित मानलं पाहिजे. आणि जसं ती परमात्म्याच्या आश्रित राहिली तर एकनिष्ठ राहील का नाही.
एकनिष्ठ राहील. आणि पती वाचून जर स्त्री राहिली तर एकनिष्ठ राहील का? एकनिष्ठ राहणार नाही, तिच्यामध्ये एकविध भाव राहणार नाही. असं लक्षात येतं का नाही? श्री गुरु, मायेस स्वतंत्र मानणे वेदात संमत नाही. ऐक नाही. शिवाय मायेस, आता हे सांख्यशास्त्र वगैरे मानतात, पण वेदामध्ये मायेला स्वतंत्र मानता येईल का? वेदाने मायेला स्वतंत्र मानलं आहे का? वेदामध्ये मायेला मात्र स्वतंत्र मानलेलं नाहीये. आणि जर ती वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करणार तर मोक्ष साधने व्यर्थ होतील. आणि मग आताच विचार सांगून झालाय का नाही? मोठ्या अट्टहासाने प्रयत्नपूर्वक साधन करून हा आता मुक्त स्वरूपापर्यंत गेलेला आहे. मग ती काय करेल? वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करेल. आणि हा मुक्त होणारा मुक्त होईल का परत बंधनामध्ये अडकेल? साधन करून मुक्त होणारा परत बंधनात अडकेल. का बरं बंधनामध्ये अडकेल? वाटेल तेव्हा ती जगत उत्पन्न करणार म्हणल्यावर वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करेल. म्हणजे हा परत काय? हा मुक्त होणारच नाही, हा कायमच बंधनामध्ये त्या ठिकाणी राहील. आहे का नाही? मग लोक व्यवहार तरी व्यवस्थित करतील का? ज्ञानाला तरी महत्त्व देतील का? हे ग्रंथ तरी वाचतील का? त्याला माहिती आहे आता आपण काही जरी झालं तर मुक्त होणार नाही, कारण आपल्याला परत जन्माला यावा लागेलच. जन्माला यावं लागत असेल कशासाठी एवढा अट्टास करायचा? खायचं प्यायचं म्हणजे पशुवत आपलं त्या ठिकाणी काय जीवन असू शकतो. कशामुळे बरं? माया केवळ स्वतंत्र मानली तर इतका विरोध त्या ठिकाणी येऊ शकतो आपल्याला. श्री गुरु, माये स्वतंत्र मानणे वेदात संमत नाही. आणि जर ती वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करणार तर मोक्ष साधने व्यर्थ होतील. कारण मुमुक्षुने प्रयत्नाने एक वार जगताची निवृत्ती केली. ऐक ना, मुळात पहिली गोष्ट जगत निवृत्ती करणं फार कठीण आहे, पण प्रयत्नपूर्वक त्याने जगताची निवृत्ती केली तरी वाटेल तेव्हा माया जगत पुन्हा उत्पन्न करेल. तेव्हा मायाला असं वाटलं का हे जगत उत्पन्न करावं, तर ती वाटेल तेव्हा परत जगताला उत्पन्न करेल. शिवाय पुरुषाच्या आश्रय वाचून केवळ स्त्रीपासून पुत्रादी कार्य उत्पन्न होत नाही. आणि मुद्दा असा उत्पन्न होतो की पुरुषाचा आश्रय केल्या वाचून, ऐक नाही, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. ऐक नाही, 900 जर मुलं झाली असती तर पुरुषाचा संग करायची गरज होती का? नाही. ऐक नाही, आता हा नियम तर आपला पक्का आहे का नाही? म्हणून पुरुषाच्या आश्रया वाचून केवळ स्त्रीपासून पुत्रादी कार्य उत्पन्न होत नाही, हे प्रत्यक्षच आहे. म्हणून स्वतंत्र माया जगत उत्पन्न जगत उत्पन्न करण्यास समर्थ नाही. म्हणून ही माया स्वतंत्र अशा पद्धतीनं तिला वाटलं जगत उत्पन्न करावं तरी पण ती जगत उत्पन्न मात्र करू शकत नाही. त्याच्या ती समर्थ नाही. कारण काय बरं? ती जड आहे ना. माया कशी चेतन आहे का जड आहे? मायाच मुळात त्या ठिकाणी जड आहे. जड स्वतःलाही जाणत नाही, जड दुसऱ्यालाही जाणत नाही. आहे का नाही? मग हे सगळं कशाच्या माध्यमातून चाललं? आपण लई चिंतन पाहिलं का नाही? सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? परमात्माच आहे. जयाचिने स्वभावे हे होत जाता आघवे. ऐक नाही, त्याच्यामुळंच हे सगळं काय चाललेलं आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवे ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. ह्या सगळ्याला कारण कोण आहे? या सगळ्याला कारण एक परमात्मा आहेच. आणि ती माया मानायची झाली तर परमात्म्याच्या आश्रयावरतीच मानली पाहिजे. जगत उत्पत्तीच्या संगतीकरता जर माया मानवायची तर ती परमात्म्याच्या आश्रयावरच मानली पाहिजे. आणि जगाची जर संगती लावायची असेल तर काय करावं लागेल? माया मानायची झाली तर तिला आश्रय कोणाचा? एका परमात्म्याचाच आश्रय का दोन परमात्म्याचा आश्रय द्यायचा तिला? एक ईश्वराचा आश्रय देऊ आणि एक ब्रह्माचा आश्रय देऊ, असं करून चालेल का बरं? नाही चालणार ना. मग ईश्वराचा आश्रय दिला तर मायेला, ईश्वराच्या आश्रयाला माया मानायची का ब्रह्माच्या आश्रयाला माया मानायची? बोला बरं. ईश्वर म्हणजेच ब्रह्म आहे ना. ईश्वर म्हणजे ब्रह्म, हे ठीक आहे. पण माया मानायची तर ईश्वराच्या आश्रयाला मानून चालेल का ब्रह्माच्या आश्रयाला मानायला पाहिजे तिला? ईश्वराच्या वाटते. ईश्वराच्या आश्रयाला, आहे का नाही? हा, जेव्हा त्या शुद्ध ब्रह्माला शुद्ध सत्वगुणी माया उपाधी लागते तेव्हा त्याला काय नाव येतं? ईश्वर. ईश्वर येतं, आहे का नाही? मग ईश्वर कशामुळे उत्पन्न झाला? मायामुळे, आहे का नाही? आणि मायामुळे उत्पन्न झाल्याच्या नंतर त्याला आता माया त्याच्या आश्रयाला म्हणणं योग्य आहे का? कारण तो उत्पन्न कसं झाला बरं?
मायेमुळे मायामुळं आहे का नाही? मायामुळंच आहे का नाही? पती जन्मला माझी उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहावा माझा, सर्व भावे पती भोगता सेवजा. हा असा नियम आहे का नाही? वास्तविक पाहिलं तर हा ईश्वर जर त्याच्या आश्रयाला म्हणायचं म्हणलं तर तो ईश्वरच कुठून निर्माण झाला? मायेमधून निर्माण झाला. आणि जीवाच्या आश्रयाला म्हणायचं जर झालं तर जीव कशामुळे उत्पन्न झालाय? त्या अविद्येमुळं. माया कार्यच अविद्या आहे का नाही? अविद्येमुळं. मग ती माया मानायची तर ईश्वराच्या आश्रयाने मानता येत नाही, जीवाच्या आश्रयाने मानता येणार नाही. ती माया मानायची झाली तर शुद्ध ब्रह्माच्या आश्रयानेच म्हणलं पाहिजे मायेला. हे आपण काय करायचं? पक्क लक्षात ठेवायचं. तर ती परमात्म्याच्या आश्रयावरच मानली पाहिजे. माया परमात्म्याच्या आश्रयावरच मानली म्हणजे माये चैतन्याचा आभास येणार आहे का नाही? आणि मग त्या परमात्म्याच्या आश्रयावरती, शुद्ध ब्रह्माच्या आश्रयावरती माया मानली तर काय होईल? जसं आरशा पुढे गेलं की आपल्याला प्रतिबिंब पाहायला मिळतंय का नाही? तसं या मायामध्ये काय येईल? चैतन्याचं, शुद्ध असणाऱ्या चैतन्याचं प्रतिबिंब प्रतीला येईल. तेव्हा त्याला आपण काय म्हणू? अविद्या विशिष्ट म्हणू का माया विशिष्ट म्हणू? बोला. त्याला आपण माया विशिष्ट म्हणणार आहे का नाही? माया विशिष्ट चैतन्य म्हणजे काय आणि अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणजे काय? पुढे बोला. माग सांगून झालं आपलं, ज्याने ऐकलं त्याने सांगा वाटलं तर. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि अविद्या विशिष्ट चैतन्य हे जीव जीव आहे का नाही? असं लक्षात येतं का नाही? असंच लक्षात येतं आपलं. हे लक्षात आलं पाहिजे. ही संगती मात्र आता आपण हे जे सांगितलेलं आहे का नाही, हे कधी विसरायचं नाही. हे विसरलं नाही का तुम्ही कुठंच मग अडचणीमध्ये पडणार नाही अशा पद्धतीनं. म्हणून माया परमात्म्याच्या आश्रयावरच मानली म्हणजे मायेत चैतन्याचा आभास येणार आहे का नाही? आभास त्या ठिकाणी येणार. आणि साभास माया मिळून ईश्वर असे नाव ब्रह्मचैतन्यास प्राप्त होते. आता चैतन्य एकच आहे का नाही? पण त्याला काय नाव प्राप्त झालं? मायेचा संग झाला. वास्तविक पाहिलं तर ते चैतन्य कसं आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नव्हे. उपाधी वेगळे असणार आहे का नाही? पण आता उपाधी लागली का नाही? माया उपाधी लागली. आता ते माया उपाधी लागल्यामुळे त्याला काय नाव आलं? ईश्वर असं नाव आलं. मागं सांगितलं का नाही? ब्रह्म वेगळं आहे, ईश्वर वेगळं आहे असं सांगून झालं का नाही? हे सांगून झालेलं आपल्याला आहे का नाही? कारण आपण आतापर्यंत नेहमी विचार करत आलो ईश्वर म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच ईश्वर. ईश्वर आणि ब्रह्म मात्र वेगळं आहे. का वेगळं आहे? त्याला उपाधी आहे. कोणाला? ईश्वराला आहे का नाही? आणि ब्रह्माला कोणती उपाधी आहे? ब्रह्माला कोणतीच उपाधी नाही. आणि तुकोबरांचं तात्पर्य काय आहे? उपाधी वेगळे म्हणजे तुम्ही ईश्वर आहे असं म्हणतात का तुकोबराय? वेगळे, निर्विकार, अक्रिय, असंग आणि काहीच संसार तुम्हा नव्हे. तुम्हाला कोणता संसार आहे का? संसार नावाची गोष्ट तुमच्या ठिकाणी आहे का? अजिबात सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणजेच ते कोणतं उपाधी वेगळं शुद्ध आणि त्याला उपाधी लागली माया, तेव्हा त्याला नाव आलं ईश्वर. साबास माया मिळवून ईश्वर असे नाव ब्रह्मचैतन्यास प्राप्त होते व तो ईश्वर जगताच कारण आहे. आणि मगच तो ईश्वर काय झाला? ह्या जगताला कारण त्या ठिकाणी झाला. मग त्याला असं वाटलं एकोहम बहुश्याम, एक आहे मी एक आहे अनेक त्या ठिकाणी व्हावं असा त्याच्या ठिकाणी काय संकल्प निर्माण झाला. सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो अशा पद्धतीनं परमात्म्याला संकल्प झाला आणि अशा पद्धतीनं त्याने काय केलं? जगत उत्पन्न केलं. जगत उत्पन्न केलं का तोच जगत झाला? बरं सांगू शकता कोणी? दृष्टांत आपण पाहतो की नाही? ते जाळं कोणी तयार केलं? आणि जाळ्यामध्ये खेळलं कोण? आणि जाळं खाल्लं कोणी? असं गोष्टीनं खाल्लं की नाही? म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हे जगत उत्पन्न झालं तर तो जगत उत्पन्न झालं म्हणण्यापेक्षा तोच जगत झाला. जीव जगत हे सगळं कोण झाला? तोच झाला ना त्या ठिकाणी. जीवही तोच झाला, जगतही तोच झाला आहे का नाही? कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातलं त्याला ज्ञान आहे का नाही? म्हणजे तोच पुढं काय झाला त्या ठिकाणी? जीवाच्या रूपाने झाला, जगताच्या रूपाने झाला. 14व्या अध्यायामध्ये काही ओव्या आलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये माऊलीनं असं म्हटलं की मला टाकायचं, आपलं मला स्वीकारायचं आणि जगताला टाकायचं. अशा पद्धतीने जर कोणी भक्ती करत असेल ना त्याला व्याभिचारी भक्ती असं म्हटलं जातं. आणि माझ्या सहित जगताचा जेव्हा स्वीकार होतो की नाही, जन नव्हे अवघा जनार्दन, जन नाही अवघा जनार्दनच आहे असं जेव्हा स्वीकार होतो की नाही, त्याला कोणती भक्ती म्हणायची?
अव्याभिचारी भक्ती. आणि जगताचा त्याग करायचा आणि माझा स्वीकार करायचा त्याला व्याभिचारी भक्ती असं त्या ठिकाणी म्हणतात. किंवा 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे तेवी मी झाले असंभावे भक्ती माझी. 15.5 म्हणजे शुद्ध सोनं. त्याच्यात कोणतं सोनं घातलं म्हणजे शुद्धच राहील. शुद्धच असणारं सोनं घातलं का ते शुद्ध सोनं त्या ठिकाणी राहतं. त्याच्यामध्ये हिनकस घातलं तर शुद्ध होऊ शकत नाही. तैसा मी जे तुला आगवा तेच तू कथयाच्या सद्भावा तरी ना करते पांडवा. भजन झालं हेच खरं भजन आणि हेच खरी भक्ती आणि हेच खरं त्या ठिकाणचं काय असतं ज्ञान असतं. ठीक आहे, आता पुढं पहा. म्हणून असे नाव ब्रह्मचैतन्यास प्राप्त झाले व तो ईश्वर जगतास कारण आहे आणि तोच ईश्वर काय झाला अशा पद्धतीने जगताला कारण झाला. त्या ईश्वराचे स्वरूप 4थ्या तरंगात विस्ताराने सांगितले आहे. ईश्वराचं स्वरूप सांगितलं नाही 4थ्या तरंगामध्ये. त्याचं अंतकरण केवढं, आपलं अंतकरण केवढं. आपल्याला आपल्या अंतकरणातलं नीटनेटकं कळत नाही, तरी पण आपल्याला अंतकरणापुरतं मर्यादित ठेवलं. आणि सगळ्याच्या अंतकरणातलं कोणाला कळतं? विश्वंभर परिहारच न लगे. सांगावं लागतं का देवा मला सुखात ठेव, तुला मी नारळ फोडील, तुला मी पेढे वाईल, वाटलं तर एखादं वस्त्र तुला देईल, असं त्याला म्हणावं लागतं का? त्याला माहिती हा मनातून म्हणतो का, हा खोटं खोटं म्हणतो का, माझी नुसती समजूत काढतो आहे का नाही, असं फक्त म्हणतो. जीव झाला जगत झाला ईश्वर झाला ते गेलं. आता हे जाळे ते हात बाहेरून हात काढला का सगळं जाऊन निघून जाईल. थोडं राहू दे वाटलंच तर. चांगला विचार मांडला होता तो. त्या ईश्वराचे स्वरूप 4थ्या तरंगात विस्ताराने सांगितलेले आहे. आणि त्या ईश्वराचं स्वरूप 4थ्या तरंगामध्ये आपल्याला आणि नसेल तर परत ईश्वर आणि ब्रह्म भिन्न आहे हा परत परिच्छेद काढायचा आणि तुम्ही वाचून घ्यायचं वाटलं तर. तरी पण मायेच्या स्वरूपाविषयी जास्त विचार करणे आवश्यक आहे. तरी पण आता तुम्हाला एवढ्याने संगत लावून चालेल का? एवढ्याने संगत लावून चालणार नाही. तर त्या मायेचं स्वरूप जास्त विचार करणं काय आवश्यक आहे. कारण ही माया म्हणजे काय, आता आपण ती बीजभावाने पाहिली आणि फळभावाने सुद्धा पाहिली. ही बीजभावाने कुठं असते, फळभावाने कुठं असते. जसं आपण पाहतो की नाही की घन अज्ञान सुषुप्ती, तो बीजभाव म्हणते. घन अज्ञान असते का नाही, घन अज्ञान म्हणजे पूर्ण अज्ञानच त्या ठिकाणी असतं. त्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी बीजभाव असं म्हणायचं. आणि यर स्वप्न आणि जागृती तो फळभाव म्हणते. मग स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये ते प्रतीतलं येतं की नाही, प्रतीतला आपल्याला सगळं जगात येतं. आणि सुषुप्तीमध्ये प्रतीतलं येतं का? प्रतीतला येत नाही. आता एवढं असं बीज समोर ठेवलं आणि तुम्ही म्हणलं याच्यामध्ये किती मोठा वटवृक्ष आहे, दिसेल का तुम्हाला वटवृक्ष? दिसत नाही. मग तो बीजभाव म्हणायचा का फळभाव म्हणायचा? त्याला एवढा बीज आहे त्याचं आणि तुम्ही म्हणता वृक्ष तर दिसत नाही. मग तो वृक्ष दिसत नाही, तो बीजभाव आहे का फळभाव आहे? तो बीजभाव. जेव्हा तो वृक्ष जेव्हा ते बीज आणि अंकुरित होतं आणि असा मोठा डेरे भला मोठा आहे का नाही, अख्खं गाव त्या असणाऱ्या वृक्षाखाली बसू शकतं सावलीला, तेव्हा त्या वृक्षाला काय तेव्हा त्या बीजाचा तो काय झाला? फळभाव झाला. ऐक नाही. तेव्हा ही माया कशी काही ठिकाणी बीज रूपाने असते, काही ठिकाणी फळभावाने असते. ऐक नाही. अशा पद्धतीने तिचा विचार आपण पुढे करू. आता तो विचार आज होणार नाही, तो विचार आपला उद्याला होऊन जाईल. ठीक आहे ना? अजून काय कोणाला याच्यामध्ये काही विसंगत वाटत असेल तर सांगा, नाही तर मग आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. राम.